टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नगर परिषदेची निवडणूक पार पडते, तुम्ही मतदान केलंय, या ठिकाणी भाजपा सेनेमध्ये लढत आहे, विश्वास आहे विजयाचा? 101% विश्वास आहे। जनता जनार्दनवर माझा पूर्ण विश्वास आहे। जनता ज्या पद्धतीने सकाळी 7 वाजेपासून लाईना लावल्या, 7:30 पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली, आता झालेली आहे 9:10। तर ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये लोकांच्या चेहऱ्यावर मला समजतं, लोकांनी जी काही हा प्रतिसाद दिला। कालची आमची विराट सभा झाली आणि त्या सभेमध्ये शिक्कामोर्तब झाला विजयाला। जितके मतं नगराध्यक्षाला निवडायला येतात तितके लोक आमच्या सोबत आहे। तर काही मंडळी जातीवाद करून थोडेफार डिपॉझिट वाचवण्याचा प्रयत्न करू शकतात। डिपॉझिट वाचणार का नाही वाचणार हे आज मला बोलणं शक्य होणार नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो 18 ठिकाणी डिपॉझिट वाचत नाही, 10 नगरसेवकाची डिपॉझिट वाचल। डिपॉझिट 28+1 निवडून येणार। ही काळ्या दगडावरची पांढरी रेष। मी या गावात जन्मलो, या गावातच माझा राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। या गावाने मला फार दिलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगतो का 102% माझ्या लोकांच्या चेहऱ्यावर पाहणारा हावभाव, त्यांचे जे मतदान करून येणारा चेहऱ्यावरचा जो काही खुशी, काही त्याचा आनंद, याचा मी सहज अंदाजा लावू शकतो। माजी खासदार रावसाहेब दानवेंनी या ठिकाणी तळ ठोकून होते, त्यांनी ताकद लावली होती। नाही, आता सावे साहेब आले, आमची चव्हाणताई आली, आमचे रावसाहेब दानवे पाटील साहेब आले 3-4दा। हे सर्व त्यांच्या पक्षाची ताकद लावू लागले, पण ती ताकद राहणार नाही। ताकद तर लोकसभेमध्ये गेलेली आहे। तुमच्या सिल्लोडमधून त्यांना नेहमी लीड भेटत असते, परंतु या मतदारसंघाचा विकास केला नाही, तुम्ही काल असा आरोप केला होता भाषणामध्ये, म्हणून त्यांना तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पाणी पाजले नाही, म्हणून तुम्ही लोकसभेला त्यांना पाणी पाजले। यस, ते पाणी बी पाजलं ना। आता जो कालच आमचा खडकपूर्णाचा पाणी आला, तेही सिल्लोडवरून भोकरदनला पाठवलं पाणी पियाला। नक्कीच होते सिल्लोडची जी योजना आहे ती खडकपूर्णाची योजना कंप्लीट झाली, पाणी आला। आता पाणी आल्यानंतर माझ्याकडे राष्ट्रीय संपत्ती आहे ती शिल्लक आहे, म्हणून भोकरदनला दिली। नक्कीच होते शिवसेनेचे माजी आमदार शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार। कॅमेरामन संतोष शिरसाटचं संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।